हे काय आहे? हां, लाकूड आहे. पण आपण काय म्हणतो, आपली दृष्टी काय, व्यासपीठ आहे. मग ह्यानं काय कशाची उपाधी घेतली? यानं घेतली काय? मग कुणी घेतली? ती कुठे साठली होती? आपल्या अंतःकरणात. आता हे याचं एक निवारण करण्यासाठी आपल्याला अनेक वेळा आता सांगून ते व्यासपीठ किंवा लाकूड लक्षात राहिलं. किती वेळा चिंतन केल्यानंतर? 50 वेळा चिंतन झालं की बाबा हे काय आहे? लाकूड आहे. पण समजा लाकडाचाच हत्ती केला तर त्यावेळेला तुम्ही म्हणणार का की बाबा हे हत्ती नाही, लाकूड आहे? किंवा घरामध्ये फर्निचर केलं तर त्यावेळेला म्हणणार का हे बाबा फर्निचर नाही, हे डिझाईन नाही, तर हे लाकूडच आहे असं म्हणणार का? म्हणणार का? नाही म्हणणार नाही. का म्हणणार नाही? कारण तिथं अजून ती आम्ही तयारी केलेली नाही. आता हे दार आहे, तर त्यावेळेला वाटते का हे लाकूड आहे म्हणून? नाही, सहजच म्हणते दार लाव म्हणून. दार लाव म्हणते. हे ॲक्च्युली दार आहे ना, हे दार लाव म्हणजे काय आणि दार उघड म्हणजे काय? तर नामरूपाचं दार लाव आणि अस्तिभाती प्रियाचं दार उघड, ते देवाचं द्वार आहे. त्या देवाच्या द्वारात तू एक क्षणभर उभा राहा, मग तुझ्या लक्षात येईल की नामरूपाचं हे तुझं जे दार आहे तिथं तू उभा राहिलास तर संसार आहे, माया आहे. आणि नामरूप रहित असलेलं तुझं अस्तित्व आहे, तिथं जर उभा राहिलास तर तिथं बंध मोक्ष रहित असलेलं अस्तित्व आहे. मग आता हे दोन्ही ठिकाणी उभं राहता येते, इकडेही उभं राहता येते आणि तिकडेही. बुद्धी उंबऱ्यावर ठेवलेल्या दिव्यासारखी आहे, इकडेही बी बघता येते, तिकडे बी बघता येते. मग इकडेही बघ आणि याचं मिथ्यत्व लक्षात ठेव, याचं बाधित होते लक्षात ठेव, त्याचं निरसन होते लक्षात ठेव. आणि त्याचं निरसन झाल्यावर जे राहतंय ते शुद्ध स्वरूप आहे, त्याचं ग्रहण कर. बुद्धी त्याच्यासाठी दिली.